राज्यात विधानसभेचं बिगुल वाजलंय। राज्यातील विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार आहेत। या घडीची महत्त्वाची बातमी किंबहुना दिवसातली महत्त्वाची ही बातमी, राज्यात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीकरता मतदान होईल, तर 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल। 29 ऑक्टोबरला अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल। 30 ऑक्टोबरला उमेदवारांच्या अर्जाची छाननी होईल, तर 4 नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असणार आहे। सकाळ समूहाचे संपादक राहुल गडपाले सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। ज्याची प्रतीक्षा अवघा महाराष्ट्र करत होता त्याची घोषणा अखेर दुपारी 3:30 वाजता झाली आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झाली। निश्चितपणे ज्या पद्धतीने गेल्या काही वर्षांमध्ये, म्हणजे विशेषतः आपण जर बघायचं झालं तर गेल्या 2.5 ते 3 वर्षांमध्ये ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रात झालं, तर ते पाहता या निवडणुका आहेत या महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत वेगळ्या स्वरूपाच्या निवडणुका असणार आहेत। कारण की आपल्या इथले जे काही परंपरागत पक्ष होते, आपल्या इथली ज्या पद्धतीची राजकीय सगळी मांडणी होती, तर त्या मांडणीला छेद देणारं एक प्रकारचं राजकारण गेल्या काही दिवसांमध्ये आपण सगळ्यांनी बघितलं, अनुभवलं। तर त्या राजकारणाचा जो एक वेगळा टेक्स्चर तयार झाला गेल्या काही दिवसात महाराष्ट्रामध्ये, वेगवेगळ्या विषयांवर आपल्याकडे लोक बोलायला लागलेली आहेत। हिंदुत्वाचा मुद्दा असेल, मराठी भाषेचा मुद्दा हे केला जातोय, इतर काही स्थानिक मुद्द्यांवर सुद्धा निवडणुकीच्या विषयात चर्चा व्हायला लागल्या। लोकसभा निवडणुकीत सुद्धा आपण त्याचा एक वेगळा पॅटर्न बघितला। तर त्या पार्श्वभूमीवर येणारी जी विधानसभेची निवडणूक आहे ही अत्यंत विशेष आहे। महाराष्ट्र सारखं राज्य हे राज्य असं राज्य आहे की जे देशाच्या अर्थव्यवस्थेत अत्यंत महत्त्वाचं योगदान देणारं राज्य म्हणून ओळखलं जातं। त्यामुळे केंद्रात सरकार कोणाचंही असलं तरी सुद्धा महाराष्ट्राच्या निवडणुकांकडे आणि त्या पाठोपाठच पुढे मुंबई महापालिकेच्या सुद्धा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। तर त्या सगळ्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांना विशेष महत्त्व आहे यावेळेसच्या। आणि खूप वेगळ्या पद्धतीचा एक मी म्हणेल की एक प्रकारचा समता संघर्ष या पुढच्या निवडणुकांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। खूप वेगळा पॅटर्न असेल, खूप वेगवेगळे नवीन उमेदवार, खूप नवे चेहरे सुद्धा या निमित्ताने आपल्या सगळ्यांना पाहायला मिळण्याची शक्यता नक्की आहे। निश्चित राहुल सर, जो मुद्दा तुम्ही या ठिकाणी उपस्थित केला की सर्वार्थानं ही निवडणूक राज्यातली ही फार वेगळी असणार आहे, त्याच मुद्द्यावर आपण टप्प्याटप्प्यानं खरं तर चर्चा करूया। सुरुवातीला या विधानसभा निवडणुकांकडे जर पाहिलं तर 5 टप्पे फार महत्त्वाचे आहेत। पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि अर्थातच आपण मुंबई, पुणे हे थोडंसं वेगळं पाहूया या सगळ्या अनुषंगानं। पश्चिम महाराष्ट्राचा राहुल सर विचार केला तर त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली उभी फूट, लोकसभा निवडणुकीनंतर पुलाखालून गेलेलं बरंच पाणी आणि बदलत चाललेली गणितं, मग त्या मराठा आरक्षणासंदर्भात असू दे, ओबीसी आरक्षणासंदर्भात असू दे किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जोरदार सुरू असलेलं इनकमिंग असू दे, या दृष्टिकोनातून पश्चिम महाराष्ट्रातली निवडणूक फार महत्त्वाची मानली जाते। निश्चितपणे पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला आपण तर पश्चिम महाराष्ट्रात तसा सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तसा बालेकिल्ला राहिलेला आहे। तो गेल्या निवडणुकीत जेव्हा अजितदादा ज्या वेळेस बाहेर पडले राष्ट्रवादीतून, तर त्यावेळेस असं वाटलं होतं की हा पक्ष फुटेल आणि एका विशिष्ट दिशेने तिथलं राजकारण जाण्याची शक्यता वाटत होती। जे त्यांचे विरोधी पक्ष आहेत, भाजप, शिवसेनेसारखे पक्ष आहेत, तर ते पक्ष सुद्धा त्या ठिकाणी आपली जागा बळकट करण्याचा प्रयत्न वारंवार करताना दिसत होते। पण ज्यांना आपण राजकारणातले चाणक्य म्हणून ओळखतो तर शरद पवारांनी अजूनही मला वाटतं पश्चिम महाराष्ट्राची माती जी आहे ती तितकीशी सैल सोडलेली नाही त्यांच्यासाठी। लोकसभा निवडणुकीपासून आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रात ज्या पद्धतीची पेरणी शरद पवारांनी केली आहे, ती पेरणी कदाचितच इतर दुसऱ्या कुठल्याही राजकीय नेत्याला करणं शक्य झालं असतं। त्यांनी इतक्या बारकाईने काम केलंय की प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जाऊन तिथले जे महत्त्वाचे नेते आहेत, जे नेते इतरांच्या कोणाच्या गळाला लागू शकतात, त्या सगळ्या नेत्यांवर त्यांनी त्यांचा वैयक्तिक कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश केला। याच्या आधीचं जर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राजकारण बघितलं तर तिथे राज्यावर बऱ्यापैकी जी पकड होती, ती राज्यावरची पकड ही अजितदादांची पकड खूप चांगली होती लोकांची, सगळ्या म्हणजे लोकल लीडर्स सोबत।
आणि थोडंसं केंद्र पातळीवरचं किंवा असं सर्वसमावेशक राजकारण जे असायचं ते शरद पवार साहेब स्वतः बघायचे. पण जेव्हा अजितदादा बाहेर पडले तेव्हा त्यांना लक्षात आलं की प्रत्येक उमेदवाराशी, प्रत्येक माणसाशी त्यांचा स्वतःचा थेट कनेक्ट असणं हे त्यांच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने गेल्या काही महिन्यांमध्ये शरद पवारांनी ज्या पद्धतीची पेरणी केली आहे, तर मला वाटतं त्याचे रिझल्ट लोकसभेत सुद्धा बऱ्यापैकी दिसले. सगळ्यात कमी जागा लढवून सुद्धा त्यांनी जो काही स्ट्राईक रेट मेंटेन केला आणि आता ज्या पद्धतीची ती पेरणी करतात, तर त्या मला वाटतं ते रिझल्ट दिसत आहेत. खूप ठिकाणचे उमेदवार त्यांनी स्वतःच्या गटामध्ये वळवून घेतलेले आहेत आणि त्याचा त्यांना खूप चांगला फायदा होताना दिसतोय. राहिला प्रश्न शिवसेनेचा, म्हणजे उद्धव ठाकरेंचा जर आपण बोलायचं झालं तर उद्धव ठाकरेंची सुद्धा पूर्वी पश्चिम महाराष्ट्रात खूप चांगली पकड होती. पण लोकसभेत ज्या पद्धतीचे रिझल्ट अपेक्षित होते त्यांना, ते तितकेसे पाहिजे तसे रिझल्ट त्यांना या लोकसभेत मिळाले नाही. त्या तुलनेत त्यांना बरंच काम करण्याची जागा आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस सुद्धा आपली पाळंमुळं रोवण्याचा प्रयत्न करतोय. तिथे खूप मोठ्या पद्धतीने काँग्रेसने लोकल ऍक्टिव्हेशन करायचा प्रयत्न केलाय. सर्व्हेज आणि याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पेनिट्रेट करण्याचा प्रयत्न केलाय. सो त्याचा काही प्रमाणात थोडंफार जर पाहिलं आपण तर त्याचा परिणाम थोड्याफार प्रमाणात काँग्रेसवर होऊ शकतो. बीजेपी मात्र कॉन्स्टंटली एका विशिष्ट त्यांचा जो साचा आहे काम करण्याचा निवडणुकीचा, तर त्या विशिष्ट साच्याच्या अनुषंगाने जाते. बीजेपीची जी स्ट्रॅटेजी असते ती काही मतदारसंघानुसार किंवा एरियानुसार बदलत नाही सहसा कधी. त्यांना गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या ज्या गोष्टींचे फटके बसले ते रिपेअर करण्याचा प्रयत्न ते करतात या निमित्ताने निश्चितपणे. पण त्यांची जी स्ट्रॅटेजी आहे ती मला वाटतं स्टेबल स्ट्रॅटेजी आहे आणि त्या स्टेबल स्ट्रॅटेजीच्या अनुषंगानेच ती या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. अगदी राहुल सर, या ठिकाणी तुम्ही काँग्रेसचा उल्लेख केला. नुकत्याच हरियाणाच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. काँग्रेस जर हरियाणाप्रमाणे गाफीर राहिलं तर मात्र राज्यात निकाल कसा लागेल, त्या दृष्टिकोनातून काँग्रेसला ताकही फुंकून प्यावं लागणार आहे का? काँग्रेसची भूमिका सुद्धा तितकीच महत्वाची आहे. निश्चितपणे कसं आहे की ज्या पद्धतीचं काँग्रेसचं ओव्हरऑल आतापर्यंतचं सगळं राजकारण राहिलंय, काँग्रेस एका विशिष्ट टिपिकल पद्धतीने काम करणारा पक्ष आहे. त्यांच्याकडे हायरार्की खूप प्री डिसाइडेड हायरार्की आहे. त्यांचे बहुतेक निर्णय दिल्लीतून होतात आणि राज्यात आता त्यांची जी काही स्थिती आहे, तर राज्यातले जे नेतृत्व आहे तर त्यांच्यामध्ये प्रचंड डिफरन्सेस आहेत. म्हणजे तुम्ही जर बघितलं नाना पटोले आणि त्यांचा गट वेगळा आहे, तिकडे वडेट्टीवारांचा गट वेगळा आहे, तिकडे यशोमती ठाकूरांचा गट वेगळा आहे. सो असे वेगवेगळे जे गट आहेत ना या काँग्रेसमधले, तर ते गट इंटरनल जेव्हा डिसिजन घ्यायची वेळ येते तेव्हा खूप मिसकॅल्क्युलेशन्स काँग्रेसचे होताना दिसतात. म्हणजे लोकसभेच्या वेळेस सुद्धा काँग्रेसकडून अशा स्वरूपाचे मिसकॅल्क्युलेशन झाले होते. हरियाणात सुद्धा तुम्ही जर बघितलं, हरियाणामध्ये के.सी. वेणुगोपाल यांच्यावर नंतर खूप आरोप झाले की त्यांनी कशा चुकीच्या पद्धतीने तिकीट वाटप केलं आणि त्यात जो काही घोळ झाला त्याचा परिणाम हरियाणामध्ये त्यांना भोगावा लागला. सो जेव्हा जिथे जिथे खूप चांगले रिझल्ट यायला लागतात काँग्रेसच्या दिशेने आणि त्यांना तसं दिसायला लागतं, तर खूप लवकर मला वाटतं काँग्रेसच्या नेत्यांच्या डोक्यात हवा जाते. त्यानंतर ते त्यांचे आपसे जे काही हेवी दावे असतात ते पक्षाचा ओव्हरऑल विचार न करता त्या वैयक्तिक हेवी दाव्यांमधून काही मिसकॅल्क्युलेशन करणारे डिसिजन घेतात आणि त्यांचा फटका त्यांना निश्चितपणे बसतो. आणि ही गोष्ट जी आहे या गोष्टीवर खूप बारकाईने भाजपसारखा पक्ष लक्ष ठेवतो आणि ते त्याच्यावर त्यांची काउंटर स्ट्रॅटेजी वारंवार तयार करत असतात. सो हा जो विषय जोपर्यंत काँग्रेसचे नेते लक्षात घेत नाहीत आणि जोपर्यंत त्यांचं वैयक्तिक व्यक्तिगत स्वार्थाचं राजकारण सोडत नाहीत, तोपर्यंत त्यांना अगदी मी म्हणेल की इतकं कितीही वातावरण वाटत असलं तरी तो इतकं ग्राह्य धरण्यासारखं वातावरण आजही महाराष्ट्रात नाहीये. पूर्णपणे सरसकट महाविकास आघाडी एकदम सत्तेत येईल असं ठामपणे आपण अजूनही सांगू शकत नाही. वातावरण निश्चितपणे त्यांच्या बाजूने पोषक असलं तरी सुद्धा ते तितकंसं सोपं नाहीये, कारण की बीजेपी सारखा पक्ष आहे आणि त्यांचे कॅल्क्युलेशन जे आहेत ते खूप चपखल बसणारे असे कॅल्क्युलेशन्स आहेत. तर त्याचा विचार मला वाटतं काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना करायला लागेल निश्चित. अगदी अगदी फार महत्वाचा खरं तर मुद्दा तुम्ही या ठिकाणी छेडलात. त्यामुळे हा मुद्दा एक उपस्थित होतो की मविया म्हणजे महाविकास आघाडी असू दे किंवा महायुती, कोणाचं बळ, कोणाचं पारडं अधिक जड आहे आणि त्यालाच लागून म्हणजे तिसऱ्या आघाडी संदर्भात जी काही चर्चा होतीये, तिसऱ्या आघाडी संदर्भात जो काही मोड बांधण्याचा प्रयत्न केला जातोय, तो फॅक्टर या निवडणुकीत कितपत महत्वाचा ठरणार आहे किंवा कोणाला फटका देणार आहे? जे साधारणतः वारंवार उल्लेख केला जातोय तिसऱ्या आघाडीचा बी टीम म्हणून महायुतीची, त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर मात्र हे आरोप प्रत्यारोप आणि एकूणच तिसरी आघाडी कसं हे सगळं गणित पाहायला मिळेल? असं जर आपण मला वाटतं तौलनिक जर अभ्यास करायचा झाला तर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये आता जर तुम्ही ओव्हरऑल लोकांमधलं परसेप्शन या अँगलने जर विचार केला तर परसेप्शनच्या अँगलने महाविकास आघाडीचं पारडं थोडंसं जड दिसतंय. पण खरी लढाई जी आहे ती मला वाटतं उद्यापासून सुरू होणार आहे. आज आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि जेव्हा उमेदवारांची नावं बाहेर यायला लागतील आणि काही उमेदवार काय झालंय की दोन पक्षांचे 4 पक्ष झालेत
आणि त्यामुळे जिथे 10 इच्छुकांची संख्या असेल ती संख्या आता जवळपास 20% मला वाटतं वाढलेली आहे. तर त्या ह्याच्यात जेव्हा या उमेदवारांना तिकीट्स मिळण्याचे घोळ सुरू होतील, तेव्हा ही उमेदवारांची परत पळवापळवी आणि हा उमेदवार त्या पक्षात, तो उमेदवार त्या पक्षात, अशासारखं कन्फ्युजिंग सिच्युएशन येण्याची दाट शक्यता आहे. आणि दोनही पक्ष म्हणजे महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये दोघांनाही या पक्षांतराचा फटका खूप मोठ्या प्रमाणात बसणार आहे. आतापर्यंतचं आपण जर महाराष्ट्राचं राजकारण बघितलं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधीही अशा स्वरूपाची पळवापळवी, अशा स्वरूपाचं म्हणजे मला वाटतं इतकी पळवापळवीचं राजकारण कधी झालेलं नव्हतं. आता मात्र ते इतकं सवयीचं झालंय नेत्यांना की त्यांना त्यात काही विशेष वाटत नाही. पूर्वी पक्षनिष्ठा वगैरे, विचार, आयडिओलॉजी वगैरे या सगळ्या गोष्टींवर निवडणुका व्हायच्या, त्याच्यावर चर्चा व्हायची. उमेदवार पाहिला, एखादा नेता पाहिला की समजायचा का आपली याची ही वैचारिक परंपरा आहे. तर आता तसं काही राहिलेलं नाही. आता फक्त सत्ता आणि पद या 2 गोष्टींच्या भोवती फिरणारं सगळं राजकारण झालंय. त्यामुळे या दोघांनाही, महायुतीला आणि महाविकास आघाडीला, मला असं वाटतं दोघांनाही खूप मोठ्या प्रमाणात या पक्षांतराच्या आणि बंडखोरीच्या त्रासाला सामोरे जावं लागणार आहे. त्यामुळे निश्चितपणे महाविकास आघाडीचं पारडं थोडं जड आहे, पण त्याला काउंटर अटॅक करण्यासाठी बीजेपी सुद्धा तितकीच स्ट्रॉंगली उभं राहताना दिसते. तुम्ही जर कालच्या 2-3 दिवसापासून महाराष्ट्रभरात लागलेले देवेंद्र फडणवीसांचं कॅम्पेन जर बघत असाल, तर त्यांचं कॅम्पेन बऱ्यापैकी बहुजन, ओबीसी, संविधान या विषयाला अनुसरून आहे. अगदी लोकसभेत अगदी. संविधानाचा फटका बसला, म्हणजे संविधानाच्या विरोधी नॅरेटिव्ह बीजेपीचा त्याचा जो फटका बसला, तो भरून काढण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करताना दिसतात. त्यांनी त्या कॅम्पेनमध्ये ज्या पद्धतीचे फोटोग्राफ्स वापरले, ते तुम्ही फोटोग्राफ्स अत्यंत विनयशील असे फोटो त्यांनी वापरलेत त्यात. ते झुकलेले आहेत, हात जोडून उभे आहेत, की जे मागच्या निवडणुकीच्या वेळेस मी परत येईन असं ठणकावून सांगणारे देवेंद्र फडणवीस होते. ते स्वतःबद्दलचं परसेप्शन चेंज करायचा प्रयत्न करतायत. सो बीजेपी त्याच जोडीने त्याच्यावरची काउंटर स्ट्रॅटेजी घेऊन रेडी आहे. त्यामुळे याचं परसेप्शन पुढच्या 10-12 दिवसात कोण किती चांगल्या यशस्वीरित्या ठेवू शकतं याच्यावर खूप गोष्टी अवलंबून असणार आहेत. राहिला मुद्दा तिसरी आघाडीचा, तर तिसरी आघाडी मला वाटत नाही की महाराष्ट्राच्या राजकारणात तिसरी आघाडी हा फॅक्टर फार काही परिणामकारक ठरू शकेल. आपण जर त्यातली नावं बघितली, राजे आहेत आपले, बच्चू कडू आहेत, यांच्यासारखी जर काही नावं बघितली, यांचा त्या विशिष्ट परिसरात काही प्रमाणात जो आहे तो परिणाम आहे, म्हणजे त्यांचा तो परिणाम जाणवणारा आहे आणि तो विशिष्ट एरिया पुरता मर्यादित आहे. त्याचा ओव्हरऑल महाराष्ट्राच्या राजकारणावरचा परिणाम होईल असं मला आता तरी या क्षणी वाटत नाही. दुसरं, हे जे नेते आहेत तिसऱ्या आघाडीच्या रूपाने पुढे येऊ पाहिलेले, ही लोक राज्यव्यापी परिणाम साधू शकतील अशा स्वरूपाची लोक नाहीयेत. यांना कुठलंही स्टेट लेवलचं नॅरेटिव्ह बिल्ड करता येत नाही आणि जोपर्यंत स्टेट लेवलचं नॅरेटिव्ह या विषयात बिल्ड करता येत नाही तोपर्यंत ते राज्याच्या राजकारणात तितका महत्वाचा ठसा उमटवू शकत नाही, असा आतापर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे अगदी सर, अगदी. आणि तेच त्याच अनुषंगानं सत्ता आणि त्या अनुषंगानं घेतले जाणारे सगळे निर्णय आपण म्हणूया, हे पाहता सगळ्याच घटकांना खुश करण्याचा सरकारचा कुठेतरी प्रयत्न दिसतो. मग शेतकरी वर्ग असू दे किंवा मंत्रिमंडळाच्या माध्यमातून धडाकेबाज निर्णयांची मालिका असू दे, लाडकी बहीण योजना असू दे किंवा सर्व जातीच्या घटकांना खुश करण्याचा प्रयत्न असू दे, हे राज्य सरकारच्या कितपत पथ्यावर पडणार आहे किंवा हे कितपत राज्य सरकारला फायदेशीर ठरणार आहे? एक मी तुम्हाला स्पेसिफिक उदाहरणासकट सांगतो, म्हणजे आपल्याला नेमकेपणाने लक्षात येईल की कसा या सगळ्या गोष्टींचा परिणाम होत असतो. कोविडमध्ये जर तुम्ही बघितलं तर कोविडच्या काळात उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने लोकांसमोर फेसबुकवर येऊन बोलायचे, तर त्यांची एक कुटुंबवत्सल माणूस, आणि हा आपल्या घरातला माणूस आहे, हा आपल्या घरातला एक काय म्हणतात वयस्क माणूस, की जो आपल्याला चांगला आणि कुटुंब प्रमुख या नात्याने सल्ला देतोय, तर ती जी त्यांची इमेज होती ती खूप चांगल्या पद्धतीने बिल्डअप झाली आणि त्याचा जो परिणाम होता उद्धव ठाकरेंबद्दलचा, तो परिणाम खूप मोठ्या प्रमाणात महिलांमध्ये खूप ते डीपली रुटेड झालेलं होतं सगळं. तो महिलांना उद्धव ठाकरे ही इमेज म्हणून खूप आवडायची, की ते खूप सॉफ्ट स्पोकन त्यांचं बोलणं वगैरे, तर हे लोकांना आवडायचं. गेल्या लोकसभा निवडणुकीतली तुम्ही जर मतदानाची आकडेवारी बघितली तर त्याच्यात महाविकास आघाडी आणि महायुती याच्यामध्ये जो मताची टक्केवारी, त्याच्यामधला फरक जो आहे ना, तो फार नगण्य असा स्वरूपाचा फरक आहे. तो फरक काही फार मोठा फरक नाहीये. सो आता सरकारने काय केलं, ही लाडकी बहीण सारख्या ज्या योजना आणल्यात, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून यांनी जवळपास 2 ते 2.5 कोटी महिलांपर्यंत ते पोहोचलेत. आता महाराष्ट्रातल्या महिलांचं तुम्ही जर बघितलं, एखाद्या समजा सातारा जिल्ह्यातल्या एका विशिष्ट गावामधल्या एका महिलेला, की जिला तिच्या घरात छोट्यातला छोटा एक 10 रुपयाचा काहीतरी निर्णय घ्यायचा असेल, तर त्यासाठी तिला तिच्या नवऱ्याला विचारायला लागतं. त्या महिलेला अचानकपणे तिच्या हातात तिच्या हक्काचे 2,000 रुपये यायला लागले.
सो त्यातून तिचं स्वतःचा एक कॉन्फिडन्स बिल्ड होतो. शिवाय तिला आता एक प्रकारची आशा निर्माण झाली आहे, की हे जर सरकार राहिलं तर कदाचित मला पैसे परत असे मिळत राहतील आणि त्याच्यामुळे मी स्टेबल करून माझं घर स्टेबल करू शकते. सो या निर्णयाचं जे पर्क्युलेशन आहे ते समाजामध्ये खाली महिलांमध्ये विशेषतः खूप अगदी डाऊन लेवलला जायला लागलंय. अगदी शिवाय विद्यार्थ्यांच्या संदर्भात सुद्धा गेल्या काही दिवसांमध्ये सरकारने प्रचंड निर्णय घेतलेले आहेत. म्हणजे अगदी जर्मनीत विद्यार्थी पाठवण्यापासून ते खूप वेगवेगळ्या पातळीवर स्कॉलरशिपचे अगदी काही त्यांनी योजना केलेल्या आहेत. सो यांनी खूप स्ट्रॅटेजिकली याचा प्लॅन केलाय. आता हे कितपत योग्य आणि अयोग्य अगदी या वादात जायला नको, कारण की त्या वादात गेलो आपण तर वेगळ्या दिशेने ही सगळी चर्चा जायला खरंय लागेल. खरंय पण याचं जे पर्क्युलेशन आहे ते मला वाटतं समाजामध्ये खूप खालपर्यंत गेलंय आणि त्याचा परिणाम त्यांना निवडणुकीत निश्चितपणे निश्चित दिसणार. निश्चित आणि निश्चित त्याचं कॅल्क्युलेशन करण्यात मात्र विरोधी पक्ष म्हणजे महाविकास आघाडी जी आहे त्याचं कॅल्क्युलेशन करण्यात मला वाटतं कुठेतरी मिस्टेक करतायत आता तुम्ही. अगदी अगदी फार महत्त्वाचा खरं तर मुद्दा आहे हा. राहुल सर, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आणि विश्लेषणात्मक चर्चा केली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.